हॅलो स्टुडंट्स, तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल। आज आपण बघणार आहोत बातमी लेखन। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी लेखनमध्ये आपला टॉपिक आहे यशोदीप विद्यालयात शिक्षक दिन साजरा। आता बातमी कधी मिळाली आहे आपल्याला? दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी। म्हणजे साहजिकच बातमी ही आदल्या दिवसाची छापून आलेली असते। आणि बघा, आमच्या वार्ताहराकडून यशोदीप विद्यालयात शिक्षक दिन साजरा कशा प्रकारे झाला या टॉपिकवरती हा काय आहे बातमी आहे। गोरेगाव मुंबई येथील यशोदीप विद्यालयात दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक श्री रमाकांत परब यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभिनव कार्यक्रमांचे आयोजन केले होते। म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी मुख्याध्यापक जे होते रमाकांत परब यांनी काय केलं होतं? अभिनव कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। विशेषतः 10वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांची भूमिका पार पाडीत शाळा चालवली व त्यानंतर माननीय मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली गुरुवंदना हा सुंदर कार्यक्रम सादर केला। आता शिक्षक दिना दिवशी काय केलं जातं? शिक्षकांना आराम दिला जातो आणि शिक्षकांचा रोल हे 10वीच्या वर्गातील विद्यार्थी काय करत असतात? रोल प्ले करत असतात। म्हणजे त्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत जी काही दिवसभराची शाळा होते ती सगळी शाळा विद्यार्थी चालवत असतात। मग त्यामध्ये कोणी शाळेचा शिक्षक बनतो, कोणी कोणत्या विषयाचा शिक्षक, कोणी मुख्याध्यापक, तर काही मुलं शिपायाचा देखील रोल प्ले करतात। मग त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षकांची भूमिका पार पाडीत त्या दिवशी काय केलं? मुलांनी हा कार्यक्रम पूर्णपणे राबवला आणि शेवटी गुरुवंदना हा सुंदर कार्यक्रम देखील सादर केला। सकाळी शाळेची प्रार्थना व विद्यार्थ्यांची करावयाची प्रतिज्ञा क्रीडा शिक्षक झालेल्या कुमार विनय दाभोलकर या विद्यार्थ्याने अतिशय शिस्तबद्धरित्या घेतली। म्हणजे त्या दिवशी जो क्रीडा शिक्षक झालेला कुमार विनय दाभोलकर होता याने सकाळी शाळेची प्रार्थना आणि विद्यार्थ्यांनी करायची प्रतिज्ञा इथून त्याने सुरुवात केली आणि ती सुद्धा त्याने अतिशय शिस्तबद्धरित्या घेतली। त्यानंतर मुख्याध्यापक बनलेला विद्यार्थी म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये मुख्याध्यापक देखील एक जण बनला होता, विद्यार्थी कुमार कौस्तुभ नाईक। याच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या 5 तासिकांना विद्यार्थी शिक्षकांनी अभ्यासपूर्ण अध्यापन केले। म्हणजे जो मुख्याध्यापक बनला होता कौस्तुभ नाईक याच्या मार्गदर्शनाखाली पहिले 5 तास म्हणजे पहिले 5 पिरियड्स त्यांनी काय केले? विद्यार्थी शिक्षक जे विद्यार्थी शिक्षक बनले होते त्यांनी काय केले? सगळे लेक्चर्स घेतले। 2 विद्यार्थ्यांनी शिपायांचे देखील काम केले। त्यातले 2 विद्यार्थी कोण झाले होते? शिपाई झाले होते। त्यानंतर गुरुवंदना हा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमार कौस्तुभ नाईक याने गुरुभक्तीपर स्वरचित कविता सादर केली। आता हा कौस्तुभ नाईक कोण झाला होता? मुख्याध्यापक झाला होता आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी त्याने काय केलं होतं? गुरुभक्तीपर स्वरचित म्हणजे स्वतः रचलेली कविता देखील त्याने सादर केली। त्यानंतर आज शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी आपले विविध अनुभव कथन केले आणि जे विद्यार्थी शिक्षक बनले होते त्यांनी देखील त्यांचे विविध अनुभव, त्यांना आलेले काही अनुभव होते, चांगले वाईट जे काही अनुभव होते ते त्यांनी काय केले? कथन केले व आपल्या शिक्षकांबद्दलची कृतज्ञता आपल्या भाषणातून व्यक्त केली। म्हणजेच त्यांनी विविध अनुभव कथन करून आपल्या शिक्षकांबद्दलची जी काही कृतज्ञता म्हणजे त्यांच्याबद्दल प्रेम, माया हे सगळं आपापल्या भाषणातून त्यांनी व्यक्त केले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान केल्या। अध्यक्षस्थान भूषविलेल्या माननीय मुख्याध्यापकांनी भारतीय संस्कृतीतील गुरुभक्ती म्हणजे आपला भारत देश असा आहे की जो संस्कृती प्रधान आहे, त्याचप्रमाणे गुरुभक्ती म्हणजे आपल्या भारत देशामध्ये गुरूंना खूप मानाचं स्थान आहे या विषयावर सुश्राव्य भाषण देखील केले। म्हणजे अध्यक्षस्थान भूषवलेले माननीय मुख्याध्यापक आहेत त्यांनी काय केलं तर भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती, गुरूंचं स्थान काय आहे, गुरूंना कोणती जागा दिली जाते, गुरु आपल्यासाठी किती महत्त्वाचा भाग आहे या विषयावर सुश्राव्य भाषण केले। आणि सर्वांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि मग कार्यक्रमाच्या शेवटी काय केलं? सर्व विद्यार्थी शिक्षकांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली, म्हणजेच कार्यक्रम आटोपात घेतला। थँक्यू।